आज आपण उपवासाला चालतील अशी चटपटीत कापं करणार आहोत. उपवासाला तेच खाऊन कंटाळा आला असेल किंवा तोंडी लावणीसाठी काहीतरी हवं असेल तर ही कापं आपण नक्कीच बनवू शकतो. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये. ही कापं बनवण्यासाठी मी इथे ही जी भाजीसाठी कच्ची केळी येतात ना ती घेतली आहेत. आता या केळ्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि हे असं सोलाण्याने साल काढून घ्यायचं आहे. या कच्च्या केळ्यांना बऱ्यापैकी चीक असतो, त्यामुळे हे सोलताना हाताला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि मग सोलायचं. बघा, हे कच्चं केळं पूर्ण सोलून झालं आहे. आता मधोमध हे असं चिरून घ्यायचं आहे आणि या दोन्ही भागांची ही अशी कापं करून घ्यायची. ही अशी मध्यम आकाराची कापं करायची. शक्यतो अगदी पातळ काप करू नका, कारण ते जेव्हा आपण तळतो तेव्हा मग कडकडीत लागतात. बघा, हे असे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आणि ही कापं आता आपल्याला लिंबू मिठाच्या पाण्यात घालायची आहेत, म्हणजे ती काळी पडत नाहीत. त्याच प्रकारे सगळी कापं चिरून घ्यायची आणि लिंबू मिठाच्या पाण्यात घालायची. आता ही कापं आपल्याला 5 मिनिटं या पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे यातील चिकाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. बघा, काप कुठेही काळे पडलेले नाही आहेत. आता ही कापं अगदी व्यवस्थित निथळून घ्यायची. माफ करा, माझ्याकडून तिखट आणि मीठ घालण्याची क्लिप शूट झाली नाही. इथे व्यवस्थित निथळून घेतलेल्या केळीच्या कापांना मी फक्त तिखट आणि मीठ लावलं आहे. तिखट म्हणजे फक्त मिरची पुडा, थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे आता आपल्याला अगदी व्यवस्थित हाताने सगळ्या कापांना चोळून घ्यायचं आहे. आपण लावलेलं तिखट, मीठ, लिंबाचा रस सगळ्या कापांना व्यवस्थित लागायला हवा. बघा, इथे सगळ्या कापांना मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता 1-2 मिनिटं आपण फक्त मुरण्यासाठी ठेवूया आणि मग तळायला घेऊया. ते कापांना लावण्यासाठी मी हे राजगिरा पीठ घेतलं आहे. अगदी राजगिरा पीठ घेतलं पाहिजे असं काही नाही, उपवासाची भाजणी घेतली तरी देखील चालेल. त्यामध्ये किंचित मीठ आणि तिखट घातलं आहे. छान सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक काप या पिठामध्ये घोळवून घ्यायचे. एकीकडे तव्यावर मी तेल तापत ठेवलं आहे. छान तापलेल्या तेलावर ही कापं सोडायची आहेत. ही कापं आपण अशीच शॅलो फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे. तसंही उपवासाच्या दिवशी आपल्याला अगदी तेलकट तुपकट असं अजिबात नको वाटतं, तेव्हा ही छान चुरचुरीत तळलेली कापं अगदी उत्तम पर्याय आहे. बघा, एका बाजूने छान सोनेरी रंगावर परतली गेली की उलटून दुसरी बाजूही छान शेकून घ्यायची. अगदी लागलंच तर चमचाभर तेल सोडायचे. बघा, मस्त खमंग अशी ही कापं तळली गेली आहेत. आता तव्याच्या बाजूने ही अशी लावून घ्यायची आणि पुन्हा तेल घालायचं आणि दुसरी कापं सोडायची. ही जी आपण आधीची कापं कडेने लावली आहेत ती एकदा उलटून घ्यायची, म्हणजे सगळ्या कापांना रंग अगदी एकसारखा येतो. ही कापं देखील दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायची. बघा, मस्त अशी खरपूस चुरचुरीत कापं तळली गेलीत. हा एक काप मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते, तुम्हाला बघूनच समजेल की किती कुरकुरीत खमंग कापं झाली आहेत ते. उपवासासाठी कधीतरी हा असा चटपटीत तोंडी लावणीचा प्रकार नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.